धन्यवाद। स्पर्धा पाहतोय फ्रेंच चषक पांगलोली 2026, एक भव्य दिव्य आयोजन, दुसरं दिवस आजचा। आता मॅच मेहर 11 टिम्पाला विपक्ष इल्मा 11, एक जबरदस्त स्पर्धा, एक चांगला मॅच नक्की आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला रिहान राजपूरकर तर दुसऱ्या बाजूला मसूद गजगे, दोन्ही अष्टपैलू खेळाडू। इल्मा 11 टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रिहान राजपूरकर, ऐमान कोकाडे प्रारंभिक बॅटर, साईराज काय खेळले का मागचा मॅच आपण पाहिलं। अश्नूर 11 महाड संघासमोर आणि शेवटचे षटक टाकलं साईराजने, अष्टपैलू कामगिरी। मसूद गजगे पहिलं षटक घेऊन रिहान समोर आहेत। पहिला बॉल उडवलाय, खूप लांब, लॉंग ऑनच्या वरून पहिल्याच बॉलला मोठा हिट। ऑफ कटर होता, ओळखलं रिहाननी, तयार होते आणि एक देखणा स्ट्रोक आला। हे बॅटल चांगलं राहील दोन्ही बाजूला। पुन्हा एकदा दुसरा बॉल लगातारचा समोर मारला, यावेळेस फास्ट अँड फ्युरियस फ्लॅट बॅटेड षटकार, जबरदस्त फटकेबाजी। बॉल द्या मैदानात, दोन लगातार षटकार आलेत, 2 बॉल 2 षटकार, काय कमालीची फटकेबाजी। रिहान राजपूरकर या हंगामात आहे ना कमाल धाव्या, 1000पेक्षा जास्त धावा या हंगामात केल्यात। 150 पेक्षा प्रत्येक सिरीज मध्ये धावा, 150, काल 122, 210 टोटल। हो यावेळेस कोलोटप्प्याचा बॉल पॅडवर आदळला, हो खरा फेकी, हा पण काही बिघडणार नाही। हा क्षेत्ररक्षण खराब केलं होतं, फेकी खराब होती, विकेट किपरच्या वरून फेकला होता। एक सिंगल, एक बायच्या स्वरूपात इथे धाव येते, धावा होते 13। कुडकी बिग बॅच धमाका 150 प्लस धावा, काल रणवे स्पर्धेत 210 धावा येत आहेत रिहानच्या बॅट मधून। ऐमान साठी मसूद, हो हेलिकॉप्टर स्ट्रोक चांगला खेळलाय, ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत मुनीब, चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल येईल, धावसंख्या 14। नक्की ऐमान आणि रिहान, अर्थात इल्मा 11 आता आम्हाला रनर अप नाही व्हायचंय, आता चॅम्पियन व्हायचं आहे। रनर अप असा आता खूप झालं म्हणून स्वतःला समजावताना रिहान, हो यावेळेस चांगला बॉल पॅडवर आदळलाय, धाव झाली असती, घेतली नाही, रिहान थांबले, शूट झाला बॉल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे, चांगलं क्षेत्ररक्षण, चौकन्ने होते तिथे, बॅकअपला होते क्षेत्ररक्षक सादिक। डॉट बॉल आलाय, 5 बॉल 14 आल्यात। मसूद रिहान साठी, हा हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला व्हाईट बॉलचा इशारा, डाऊन द लेग साइड, भरकटले थोडेसे मसूद गजगे आपल्याला पाहायला मिळालं। सिंगलनी धावसंख्या 15। जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर आपण ही स्पर्धा पाहतोय। हो फ्लिक केलाय, मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमारेषा पार, षटकार। अब्दुल रहमान जमानी सर जरी नसले तरी त्यांचा डायलॉग मात्र सध्या आमच्या संपूर्ण परिसरात फेमस आहे। डगआउट मधून मुनीर सुद्धा ओरडतात, शॉट है, ट्रेंडिंगला आणलाय हा शब्द।
लिपणी मध्ये समालोचन करतात सध्या अब्दुल माने सर, आमचे चांगले मित्र, चांगले समालोचन. 21 धावा पहिल्या षटकात, पण शेवटचा शॉट आहे ना डोळ्याचं पारणं फेडणारा, अविश्वसनीय, अतुलनीय. लगातार ती रिप्ले लावून पाहत राहावं आणि रिहानवर प्रेम करावं असा स्ट्रोक होता तो. स्टँड अँड डिलिव्हर, फक्त मनगटाचा वापर, उभेच होते. ऐमान स्ट्राईकला, मुशीर गोलंदाजीसाठी. हा मॅचची कडा घेतली विकेटच्या माग. हा धाबाची संधी होती, थोडस लेझीनेस पणा पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट झाली. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होते ना तेव्हा अडचणी येतात, आपण पाहिलंय. स्ट्राईक रोटेट नंतर षटकार पाहिलेत आपण. आणि बॉल जरी विकेट किपर कडून सुटला तरी तुम्हाला संधी आहे, मागं नेट आहे. लवकर बॉलवर जर तुम्ही गेलात तर तुमचं आणि विकेटचं 22 यार्डचं अंतर खूप मोठं आहे. पण रिहान चांगले खेळत आहेत आज. यावेळेस खोलो टप्प्याचा बॉल, सन्मान दिला. पहा रिहान काय खेळतात ते मुशीर यांनाही चांगलं माहिती आहे. पहा दोघांकडे बोलणंही चालू आहे. हे क्रिकेटची स्लेजिंग आहे, मुशीरलाही माहिती आहे रिहानचा खेळ. रिहान यांनाही माहिती आहे मुशीर कुठले बॉल टाकणार आहेत. पण नक्की इथे या बॉलला मुशीर यांचा विजय झाला. त्यांचा अनुभव वरचढ राहिला रिहानवर. चांगला बॉल हाताळला. आता समोर ऐमान. धावा 23. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं तर टो एंडला लागला बॅटला. मारायचं तो स्क्वेअर लेगला. गेलाय बॉल मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली सादिकची. एक सिंगल. धावसंख्या पुढे सरकते. सिंगल सिंगलनीच आता मुशीर. पहिल्या 3 बॉलला 3 सिंगल त्यांनी दिलेत. चोवीस धावा. मुशीर, रिहान साडी. किती वेळ थांबवणार? बॉल पडल्या पडल्या मुशीरने ओळखलं होतं की आज जाईल षटकार, कारण टाकून बसले ओव्हर पिच. लॉंग ऑफच्या वरून रिहाननी टोकलाय. आणखीन एक दिमागदार आसमानी टोला. षटकार. याच बॉलवर आले अर्धा डझन धावा. मागच्या 3 बॉलला 3च आलेले, पण यावेळेस डबल वसूल केले. हा यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा इरादा होता. खराब स्ट्रोक सिलेक्शन, गरज नव्हती. कारण तिकडे तुम्ही खेळला तर तुम्हाला घोषांकित क्षेत्रात एकच धाव आहे, स्क्वेअर लेगच्या माग. लॉंग लेग एरिया, थर्डमॅन रिजन, लॉंग स्टॉप रिजन जे आहे तिकडे सिंगलच आहे. 31 धावा. शेवटचा बॉल. हो फुलटॉस होता. हलक्या बॅटने खेळलाय. मुनीब आहे तिथे ऑन साइडला. एक सिंगल घेतील फक्त रिहान. सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते 32. दुरुस्ती. 31 धावा. यावेळेस सरळ. वा फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सुजल आले. टेम्पाले साठी चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. हा इथे रिहानचा विकेट येईल जर झेल टिपला तर. क्षेत्ररक्षक पोचता, झेल टिपलाय. सुजल आले आणि रिहानचा विकेट घेऊन आले. जबरदस्त गोलंदाजी सुजलची. काय पेसर राज शॉर्ट ऑफ लेनचा बॉल टाकला. बाउन्सर. मिकाएल खुश आहेत या विकेटने. जल्लोष पाहायला मिळाला. डगआउट मध्ये सुद्धा सेलिब्रेशन पाहायला मिळालं. पहा क्रिकेट कसं आहे, एका बाजूचा पब्लिक खूप आवाज करते, दुसऱ्या बाजूला लगेच शांतता आली. भयान शांतता. मराठीत स्पष्ट मध्ये स्मशान शांतता म्हणतात. पिन ड्रॉप सायलेंट. कारण काय झाले, कारण त्यांच्या डगआउट मध्ये आता रिहान येतील, कारण विकेट गेलाय. आता आलाय मॅच विनर. नवीन मॅच विनर निर्माण झाला एल्मा 11 साठी. साईराज मुरकर
मैदानात आले. त्या हंगामात याही खेळाडूंनी कमाल केले. मॅन ऑफ द सिरीज आणले त्यांनी. फ्रेंड्स ग्रुप गोंडकरची स्पर्धा. रनरअप राहिला संघ. सायराजनी पण स्वप्न पाहिले. बस झालं रनरअप. चॅम्पियन व्हायचंय आम्हाला पुन्हा पुन्हा. ऐवानचं सुद्धा शेष स्वप्न आहे. इथे संधी आहे. सुचल सायराज साठी. हो आपट्याकर हुक केलाय. वाह काय स्ट्रोक आहे. सायराज आले जे रियानला जमलं नाही ते सायराजनी दाखवलं करून. सुजलला आणलाय षटकार. 37 31 नंतर हा षटकार 37. पण हाच बॉल आहे ना ते ऑन साइडला स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला रियाननी. पण सायराजनी काय केलं सरळ सरळ उभ्या उभ्या पुल शॉट खेळला. समोर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅडमिंटन हॉरिझॉन्टल बॅट ने हा स्ट्रोक खेळला. षटकाराला 37 सायराजसाठी. सुजल यावेळेस परफेक्ट यॉर्कर. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षकाने डेंबालेसाठी चांगला झेल टिपल्यात आज. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल आले. सिंगलने धावसंख्या 38. तिसरं षटक आहे. एक 50-55 धावा कर 47 धावा सेव्ह केल्या. अश्नूर 11 महाड अर्थात महाड 11. सूरज करकरे राहुल सावंत ओमकार महाडिक असताना सुद्धा चांगली गोलंदाजी. रिहान ऐमान सौरभनी काय दुसरं षटक टाकलं होतं. वा सुजल ऐमान साठी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. इथे धावाची संधी. सूरज डायरेक्ट हिट. वा सूरज काय जबरदस्त ऍथलेटिक इथे पाहायला मिळाले. सुजल अब्दुल रहमान सायराज. ऐमान बॅकफुटला खेळले. फ्रंटफुटचा बॉल होता. माग खेळण्याचा प्रयत्न मागे जाऊन खेळले. अब्दुल रहमान आले. हे बॅटर ही चांगल्या फॉर्मात आहे. अर्थात कुडकी प्रीमियर लीग KPL तिथे चांगले खेळले. त्यानंतर आपण पाहिलं 1-2 मॅच पराभूत झाले. पण त्या मॅच मध्ये अब्दुल रहमानची चांगली फलंदाजी झाली होती. एका मॅचला तर लगातार 3 षटकारी ठोकले होते. सुजल एक षटकार जरूर दिलाय सायराजला. पण विकेट पण आणला ऐमानचा त्यांनी. सुजल हा यावेळेस कोदूर काढला. आणखीन एक विकेट. 2 बॉल 2 आणलेत सुजलनी. काय गोलंदाजी केले.
मुनीब शारिक साडी हा ऑफ साइडला बॉल होता, हलक्या बॅटने खेळले, एक सिंगल येईल. पण सायराज शेवटचा चेंडू होता, एक सिंगल घेतली असती. शेवटचे गोलंदाज अर्थात प्रीमियम नव्हते, बेसिक होते. लगातार एका टप्प्यावर मुनीब गोलंदाजी करतात, याचा फायदा. थोडस माइंड गेम खेळलं पाहिजे होतं. 40 धावा. रहीद आहे त्याचा स्ट्राईकला. मुनीब पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, गोशांकी क्षेत्रात फक्त एक सिंगल. स्ट्राईक रोटेट होईल कारण बॉल गेलाय नेटच्या माग. तर आता शारिक येतील फलंदाजीसाठी. आपण पाहतोय फ्रेंच चषक 2026 सीझन 1, एक जबरदस्त स्पर्धा पांगलोलीच्या धर्तीवर आपण पाहतोय. पांगलोलीच्या हिरवागार मैदानामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निसर्गाचं वरदान असलेलं हे गाव कोकण, निसर्गरम्य. उजव्या अष्टीच्या बाहेर धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. काय करतात मुनीब, पहा जिथे स्ट्राईक पत्र रोटेट करायची होती तर इथे बाईच्या स्वरूपात पण एक धाव आणि वाईट. टोटल 2 आले. पहा जिथे एक पण नव्हती तिथे 2 आल्या. वाईट झालाच आणि 22 पण आली. धावसंख्या 43. 3 चेंडू शिल्लक आहेत. 50-55 धावा इल्मा 11 मॅच मध्ये येतील. 50च्या आत टेम्पाला साठी संधी. हा स्ट्रोक खेळलाय चांगला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्रॉस झाला असेल तर शारिक आउट होतील, क्रॉस झाला नसेल तर रहीदला यावं लागेल माघारी. यस, शारिक बाद. हे पंचांनी सांगितले, शारिकलाही माहिती आहे. स्ट्राईक रहीद कडे आहे. सौरभ शिलकर जातील. न्यू बॅटर सौरभ शिलकर. धावा झाल्या 44. 44. 5वा गडी बाद झालाय. चौवेचाळीस धावा 5 गड्याच्या बदल्यात. मुनीब रहीद साडी. हा चांगली गोलंदाजी मुनीबची. पुन्हा एकदा रहीदला संधी. आणखीन एक सौरभ बाद. धावा झाल्या 45. 5 गड्याच्या बदल्यात शेवटचा बॉल. न्यू बॅटर अफान. अफान डावरे. का बऱ्याचशा गोष्टी समजावून पाठवल्या रिहानने अफानला. सौरभ पंचेचाळीस धावा 6 गड्याच्या बदल्यात. मुनीब काही षटक हाताळले जे प्रीमियम गोलंदाजांना जमलं नाही ते शेवटच्या षटकात येऊन मुनीबने करून दाखवलं. 5 बॉलला 7च धावा. रहीद. हो, रहीदचा फटका हवेत आहे याही वेळेस. सादिक चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट मुनीबने आणलाय. जबरदस्त गोलंदाजी. पांगलोलीचे प्रेक्षक कमाल करताना डीजे सॉन्ग वर आवाज देताना काय षटक टाकले. 7 धावांचं मुनीब यांनी. जबरदस्त गोलंदाजी. 24 चेंडू आता 46 धावांची गरज आहे.
चर्चा चालू आहे आता डगआउट मध्ये, कोण फलंदाजीला थांबेल, कोण खेळ सुरुवातीपासून. दुसरीकडे सुद्धा मॅच आहे लिपणी वायू मध्ये, तिकडेही जायचं आहे. त्यामुळे टेम्पाला मध्ये तीच चर्चा सुरू आहे. सही पकडे. हडल पाहायला मिळते इल्मा 11. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला स्पीड अप द्या, फिल्डिंग करा, सुरुवात करा. क्षेत्ररक्षण पहिलावून घ्या इल्मा 11. ऑडिशन होते मला वाटते इथे. कास्टिंग सुरू आहे, कास्टिंग. चला मॅच सुरुवात करा प्लीज. इल्मा 11 वेळ घेते आपण. स्पीड अप द्या प्लीज. पंच सुरू करा मॅच. 46 धावांचं आव्हान. पहिला बॉल. 46 धावांचं आव्हान. हा स्ट्रोक चांगला आहे. वा, गॅप प्रॉपर आहे. अब्दुल रहमान चेंडूच्या माग. बॉल थांबवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे येतील. पहिल्या बॉलला 2 धावांनी खातं उघडलंय. चांगलं क्षेत्ररक्षण अब्दुल रहमानचं. दोन धावांनी इथे खातं उघडलं. खऱ्या अर्थाने जबरदस्त खेळ इथे रियान राजपूरकरचा, संपूर्ण संघाचा. मेरीलँड टेम्पाला सुद्धा चांगलं खेळते आजच्या दिवसात. संघर्ष दिघीच्या विरोधात 20 धावा चेस केल्या शेवटच्या षटकात. रियान राजपूरकर. सादिक साडी डाऊन द लेग साइड. वाईड बॉलचा इशारा. शारिक आहेत विकेट कीपिंगला. धावा झाले 3. 46 धावांचं आव्हान. तर आपण पाहिलं ना 47 धावा सेव्ह केल्या इल्मा 11नी अश्नूर 11 महाड सोबत. तेव्हा सुद्धा 3 वाईडनी सुरुवात केली होती रियानने. पण एकदा का सूर गवसला, रिदम आलं का मग हावी होताना दिसले रिहान. सादिक साठी रिहान राजपूरकर. पुढचा बॉल. हा चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षक आहेत मुनीर तिथे. बैठक मारली मुनीरनी. बॉल मागे जाऊ द्यायला नाही पाहिजे. चांगली क्षेत्ररक्षण. एक सिंगलनी धावसंख्या पुढे सरकली. 4. स्ट्राईकला मसूद गजगे. हे बॅटल चांगलं राहील. एका बाजूला रिहान राजपूरकर, एका बाजूला मसूद गजगे. बॅट रिहानच्या हातात होती तेव्हा बॅटल जिंकलं होतं, षटकार ठोकला होता. आता मसूद रिहानच्या समोर. क्षेत्ररक्षण कसं पहिलावतायत. जेव्हा जेव्हा रिहाननी क्षेत्ररक्षण, या दोन्ही बाजूला किंग आहेत. रिहान एका बाजूला मसूद. हा सुरेख गोलंदाजी. क्लीन बोल्ड. जबरदस्त गोलंदाजी रिहान राजपूरकर.
साहेब डेकोरेटरच्या माध्यमातून आम्हाला सगळं मंडप डेकोरेशन प्रोव्हाइड झाले. डीजे साहेब स्वतः आपल्याला दिसत आहेत. संपूर्ण कोर कमिटी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. फ्रेंड्स चषक, पांगलोली टूर्नामेंट, शारीफ कौचाली, अब्दुल जब्बार कौचाली, मासूम मुकादम, मन्नान धनसे आणि संपूर्ण टीम. बॅटर मैदानात दाखल झालेत. मुशर्रफ, 3 चेंडू 4 धावा. मुशर्रफ, हा फटका हवेत आहे. स्लोवर वन. राईट चिविलकर चेंडूच्या खाली. बॅक टू बॅक दुसरा विकेट. सेलिब्रेशन पहा रिहान राजपूरकरचं. मुनीर ऑन फायर मैदानात. सेलिब्रेशन पहा मुनीरचं. अली, अख्यार पठाण आता मात्र खुश आहेत. अम्मात पण मगात प्लेइंग 11 होते, मध्ये होते. खेळाडू नवीन आल्यावर आता मैदानाबाहेर पण चांगला खेळ करतायत. अर्थात सपोर्ट स्टॉप सुद्धा मेहनत करते. इल्मा 11ची पाठिंबा आम्ही पाहिलाय. कुडकी प्रीमियर लीगला, कुडकी बिग बॅश धमाकामध्ये. एक छोटस गाव, पण आज इल्मा 11नी टेनिस क्रिकेट विश्वात आपलं नाव कोरलंय. रिहान, निखिल साडी, परफेक्ट यॉर्कर. फॉलो थ्रू मध्ये स्वतः क्षेत्ररक्षण केलंय. डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. 4च धावा आल्या. 46 धावांचं लक्ष. टेन्शन असं आहे की मसूद गजगेरी आले डकआउट मध्ये. आता सादिक वर जबाबदारी, निखिल वर जबाबदारी. फटका मोठा निखिलच्या बॅट मधून. शेवटच्या बॉलला महत्वाचा आलाय षटकार. सीमारेषा पार. आझाद मुकादम यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. आमचे मित्र, अर्थात आम्ही एकाच कंपनी अदानी पोर्ट मध्ये, आमचे कलिग आझाद मुकादम. दहा धावा पहिल्या षटकात, पण शेवटच्या बॉलला षटकार आला रिहानच्या. आणि मॅच मध्ये पुन्हा इन झाली ती मेरीलँड टेम्पाले.
हैमान दुसरं षटक घेऊन त्याला स्पीडअप द्या. एक मॅच अजून बाकी आहे कम्प्लीट. 5 वाजून 5 मिनिटं झाली. स्ट्राईकला सादिक, गोलंदाजसाठी हैमान. हा वेग भन्नाट, कमालीची गोलंदाजी. मुनीर एक्साइटेड प्रत्येक बॉललाच आहेत. आता ही अपील करत होती. काल आपण पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा 13,000 व्ह्यू आले. 13,000 लोकांनी ती स्पर्धा पाहिली. आज जर आपण पाहिलं तर आज अजून एक मॅच आहे. 14,000 पार झाले व्ह्यूज आजच्या दिवसातील जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर. तर स्पर्धा यशस्वी आहे. चांगला बॉल याही वेळेस यॉर्कर पतीचा पॅडवर बॅटची कडा घेऊन पॅडवर आदळलाय. एक सिंगलनी सादिक पोचताय 6 धावसंख्येवर. 7 बॉल 6, 4 बॉल 4 सादिक. आणि निखिल जर आपण पाहिलं तर 2 बॉल 6. एक षटकार त्याच्या बॅट मधून आला होता. हैमान निखिल साठी चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. एक धाव तर कम्प्लीट केले. रिहान स्वतः बॉलवर पोहोचतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण बॅकअप पहा. स्ट्राईक एंडला कोण नव्हते बॅकअपला. सगळे धावले ते स्ट्राईक एंडला. 1 2 3 4 खेळाडू. एक सिंगलनी निखिल 7 वर पोहोचतायत. स्ट्राईकला सादिक. धावा 12. हैमान मॅच मध्ये आणतायत. इल्मा 11ला रिहान सातत्याने बोलतायत. प्रत्येक बॉलच्या मागे हैमानकडे चर्चा करतायत कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे ती. शोक चांगला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे साईराज. हो फेकी चांगली आहे. पकडलं पाहिजे होतं रिहाननी. बॉल लागलाय का स्टंपला. अपील तर जोरदार झाले. माघारी घेतली. जनावर आहे 4 पायाचं, पण ते पण लाईनअप मध्येच गेले. त्यालाही माहिती नाही तर पेनल्टी आहे. बघा शिस्त त्यांनीही पाळली आणि आपल्याला शिस्त लावायला लागते पेनल्टी स्वरूपात. हैमान स्क्रीनवर दिसतात. हैमान कोकाटे जर्सी नंबर 23 गोलंदाजीसाठी सज्ज. 14 बॉल 32 ची गरज. मरेलन टिम्पाला सादिकला खेळ करावा लागेल. टिम्पाला साठी षटकार ठोकावे लागतील. हा यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, पण ऑन साइडला आहे. बॉल आत आला तर धावायचे आहेत धाबा. साईराज चांगलं क्षेत्ररक्षण. वेगाने आले. 2 बॉलनी धावसंख्या वाढली. 14 16 धाबा. या दोन्ही 16 धाबा होत आहेत. शेवटचा बॉल आहे. या षटकात फक्त 6 धाबा आल्यात हैमान कोकाटेच्या. हैमान 46 धावांचं लक्ष. पुढे आले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड आउटसाइड एज गली रिजन मध्ये. एक सिंगल येईल सादिकला. षटक संपते. धावा झाल्या 17. 12 बॉल 29 विजयासाठी. 12-29. मागच्या मॅचला आपण पाहिलं तर 12 बॉल 29च राहिले होते. ती सेव्ह केले होते इल्मा 11नी.
चला स्पीडअप द्या प्लीज, एक मॅच बाकी आहे. पंच जरा दखल द्या मैदानात, थोडासा स्पीडअप करा. साईराज सादिक साठी चांगला बॉल इथे, यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. माग गेला असेल तर डिक्लेअर एक हात आला तर धावून धावा. सिंगलनी 18. अठरा धावा 28 पाहिजे आता. 11 बॉल 28. साईराज मुरकर महाड संघासमोर शेवटचं षटक काय हाताळलं. यॉर्कर टाकली राहुल सावंतला, चांगली गोलंदाजी केली. सध्या फॉर्मात आहेत, चांगली फलंदाजी करतायत, गोलंदाजी अष्टपैलू कामगिरी करतात साईराज. रियान क्षेत्ररक्षण फैलावताना सातत्याने. निखिल सायकला फुल टॉस. साईराजच्या पहिल्या दुसऱ्या बॉलला फुल टोल वसूल केलाय निखिलने. आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे मानचं. वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण. साईराज सादिक साडी 25 धावा झाल्यात. स्लोवर वन पिक केलाय. खराब गोलंदाजी इथे साईराजची, गरज नव्हती स्लोवर. एकतीस धावा, 15 पाहिजे आहेत. 8 बॉल 15. साईराज हा बॅटरी कडा घेतले माग. डॉट बॉल. वाईट बॉल. धावा 32. 14 पाहिजे. 7 बॉल 14. संघर्ष दिघी सोबत 6 बॉल 20 चेस केलेत मेहर 11नी.
यॉर्कर होता इथे, साईराजला बॉल पकडायचा होता. 6 बॉल 13, 33 झालेत. सगळ्यात महागडं षटक, 16 धावा आल्या. सौरभ शिलकरनी काल काम केलंय. 6 बॉल 13 नदीम धायरेकरला दिल्यात नाही. आज डबल एकदा करावं लागेल तेच काम सौरभ शिलकरला. सहा चेंडू 13 धावा. सौरभ शिलकर शेवटचं षटक. मशीर खानदेशी गेली होती पाण्याचा बहाणा, पण काही मेसेज पण खेळाडूला काहीतरी मार्गदर्शन असेल प्रत्येक टीमला. आपल्याला माहिती आहे हे क्रिकेट मध्ये चालू राहतं सातत्याने. या खेळाडूला मोटिवेट करणे गरजेचं असतं. त्याची ताकद त्याला शेवटच्या क्षणाला आठवण करून द्यावी लागते. सौरभ शिलकर 6 6 बॉल 13. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. अफान आहे क्षेत्ररक्षक. हा खराब क्षेत्ररक्षण. हा गरज नव्हती इथे. अफान कडून चूक. दोन धावा नव्हत्या इथे. अफान कडून चूक घडली. थांबला असता तर अफान कडे बॉल आला असता आणि एक सिंगल होती. 11 पाहिजे. 5-11. हा फटका हवेत आहे. ऐमान कोकाटे चेंडूच्या खाली. हो सूर मारला होता पुढे, पण इथे झेल झाला नाही आणि दुसरी धाव पण घेतली नाही निखिलनी. थांबवलं सादिकला. चार चेंडू 10. काय प्रयत्न केला होता ऐमाननी. शेवटच्या क्षणाला डाय मारण्याचा निर्णय केला. एक पाऊल गेले असते तर उभ्या उभ्या तो झेल आला असता, पण ठरवून होते थांबले आणि पुढे डाईव्ह मारून घेऊ झेल, आणि त्या डाईव्ह मध्येच तो झेल सुटला. कारण जेव्हा हाताला लागला आणि जेव्हा हाताचे कोणी जमिनीवर आदळले त्यावेळेस बॉल त्यांच्या हातातून उडाला. तर या छोट्या छोट्या चुका. अप्पांनी दिलेली डबल धाव शेवटच्या क्षणात महागड्या ठरतील का. डावखुरी बॅटरचा स्ट्राईकला निखिल जे कमाल घेत आहेत. 5 बॉल 14. सादिक 13 बॉल 20. दोघांनी मॅच बनवली. सुरुवातीला विकेट गेले होते, वाटत होतं 1 साइडेड इल्मा 11 साठी मॅच होईल. सौरभ निखिल साडी. हो फटका हवेत आहे. रहित चिविलकर चेंडूच्या खाली आहे, त्यावेळेस झेल टिपलाय. सौरभ शिलकर काल केले काम, आज परत करून दाखवतो इल्मा 11 साठी. काल तर नदीम होता म्हणतो माझ्या समोर, पण तरी चांगली गोलंदाजी. मी म्हटलं ना सौरभ खोलवर टप्पे लगातार. त्याला दिवसभर सांगा, दिवसभर एका टप्प्यावर तो गोलंदाजी करेल, यॉर्कर करेल.
3-10 मुशीर. हा जबरदस्त गोलंदाजी. हो इथे सादिकच रनआउट होतील. मुशीरला थांबवलं पाहिजे होतं. मुशीर विकेट मध्ये थांबले पाहिजे होते. इथे चूक घडली. मुशीरला यावं लागेल नॉन स्ट्राईकला आणि सादिक येतील बाहेर आणि स्ट्राईकला जातील मुनीब. मुशीरला वाटलं माग मिसफिल्ड झाले, रन पूर्ण होईल, त्यामुळे मुशीर सुटले धावत. सादिकने कॉल केला पाहिजे होता की थांबा, तुम्ही विकेटला थांबा, मला स्ट्राईक द्या. कॉलिंग नाही पाहायला मिळाली. खराब रनिंग बिटवीन द विकेट. सादिक मॅच बनवली होती. 13 बॉल 20 खेळले होते. स्लोवर वनचा सायराजचा षटकार खूप चांगला मारला होता सादिकने. तिथे ज्या हेमानकडून झेल सुटला ना, 2 धावा होत्या. निखिलने जिथं थांबवलं आणि मग निखिल पण आउट झाले आणि आता सादिक पण. आता 2 बॉल 10. मुनीब फुल टॉस होता. आता बोलतील सादिक किंवा निखिल पाहिजे होता. हा माग लागून आलाय ना बॉल, माग लागून आलाय तरी एकच येईल. येस डिक्लेअर. रिव्ह्यू बेसलाईनच्या वरती बॅटिंग टीम. येस बेसलाईनच्या वरती नो. आता सगळ्यात महत्वाचा निर्णय, निरीक्षण. इथे जर नो असेल तर 1 बॉल एक्स्ट्रा येईल सौरभचा. हा बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे येईल फक्त सिंगल. आता 1 बॉल 9. पहा नो आले असते तर 2 बॉल 8 आले असते. बॉल पण वाढला असता, 1 रन वाढले असते. पण हा फुलटॉस सादिक किंवा मग निखिल दोघांनी खेळला असता तर हा मोठा फटका आला असता. सौरभ हा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. मुशीर म्हणते यॉर्करच टाकले त्या गोलंदाजाने.